आता डिस्कस करूया हे सूत्र सम आणि ते फिगर दिलं आहे आणि त्याच्याबरोबर काय इन्फॉर्मेशन पण दिलंय आणि हे इन्फॉर्मेशन बघून चला आपण सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा बघूया काय दिलंय आपल्याला. इकडे दिलंय की बीसी इज परपेंडिक्युलर टू ए बी. बघा बीसी जे आहे ते ए बी ला परपेंडिक्युलर आहे. ओके, म्हणजे जर आपण बीसी ला हाईट कन्सिडर केलं म्हणजे ए बी काय झालं बेस या ट्रायंगल एबीसी मध्ये, बरोबर. ओके, पुढे बघा काय दिलंय एडी परपेंडिक्युलर टू ए बी म्हणजे एडी जे आहे ते ए बी साठी परपेंडिक्युलर आहे. म्हणजे जर याला आपण उंची कन्सिडर केलं हाईट कन्सिडर केलं म्हणजे हे ए बी जे आहे बेस आहे या ट्रायंगल एडीबी साठी. ओके, आणि इकडे इन्फॉर्मेशन दिलं आहे की बीसी चं व्हॅल्यू दिलं आहे 4 आणि एडी चं लेंथ आपल्याला दिलं आहे 8, राईट. आणि सांगितलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. आता आपल्याला माहित आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल सांगितलंय आणि आपल्याला माहिती आहे जर आपल्याला रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स फाइंड करायचं आहे शोधायचं आहे म्हणजे आपल्याला चारही प्रॉपर्टी जे आहे त्याच्यातून आपल्याला एक प्रॉपर्टी इकडे यूज करावं लागेल. पण त्यासाठी आपल्याला बघावं लागेल या दोन्ही ट्रायंगल मध्ये हाईट्स इक्वल आहेत का, बेस इक्वल आहेत का, की दोन्ही इक्वल आहे, नाहीतर काहीच इक्वल नाही. त्याप्रमाणे आपण ते प्रॉपर्टी यूज करणार आहोत. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स बघावं लागेल. बघा ट्रायंगल एबीसी आहे आणि दुसरा आहे ट्रायंगल एडीबी. दोन्ही ट्रायंगल मध्ये तुम्ही बोलतात ओके ट्रायंगल एबीसी साठी आपण कन्सिडर केलं ना, तुम्ही सांगा त्याच्यामध्ये बीसी हाईट झालं म्हणजे एबी बेस आहे आणि ट्रायंगल एडीबी मध्ये एडी हाईट आहे म्हणजे एबी बेस आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल साठी एबी जे आहे ते कॉमन बेस आहे. कॉमन बेस आहे म्हणजे दोघांचं बेस सेम आहे. जर बेस सेम आहे म्हणजे बेस सेम म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. व्हेरी गुड. करस्पॉन्डिंग हाईटचा म्हणजे ट्रायंगल एबीसी जे आहे त्याच्यासाठी हाईट काय आहे बीसी म्हणजे आपण न्यूमरेटरला काय लिहिणार बीसी. इकडे लक्ष ठेवायचं नाही तिकडेच आपलं गोंधळ होतं. ओके, अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एडीबी. ट्रायंगल एडीबी त्याच्यासाठी हाईट आहे एडी. हे सबस्टिट्यूट केलं पण इकडे आपल्याला रिझन लिहावं लागेल. का रिझन काय आपण हाईट अपॉन हाईट का लिहिलं कारण हे जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं बेस सेम आहे. ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस नाही तर ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस लिहिलं. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. तर बीसी चं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 4 आहे आणि एडी चं व्हॅल्यू आहे 8. हे रिड्यूस होतंय का तुम्ही सांगणार हो. दोन्ही 4 आणि 8 जे आहे ते 4 च्या टेबल मध्ये जातं म्हणजे 4 1 जा 4 2 जा म्हणजे आपल्याला उत्तर काय आलं रेशो आला आहे 1/2 म्हणजे तिकडे लिहायचं 1/2 आणि झालं सम. सम सोपं होतं. तुम्ही हे व्हिडिओ फक्त सोल्युशन साठी बघतायत का नाही. मी नेहमी सांगितलंय व्हिडिओ बघताना हे समजून घ्या की आपण हे इकडे प्रॉपर्टी का अप्लाय करतो आणि प्रॉपर्टी अप्लाय केलं तर इकडे हेच प्रॉपर्टी काय अप्लाय केलं ते समजून घ्या. कारण ते समजलं तर स्वतःहून तुम्ही कोणतंही सम आलं कोणतंही व्हेरिएशन दिलं तर तुम्ही स्वतःहून करू शकता. आता कॉन्फिडन्स आहे ना स्वतःहून करू शकतात ना. व्हेरी 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 गुड. चला आता हे सम बघूया. या सम मध्ये पण आपल्याला फिगर दिलाय आणि इन्फॉर्मेशन दिलाय. चला इन्फॉर्मेशन बघून घ्या. पहिलं काय सांगितलंय अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल डीसीबी इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे दोन अँगल्स आहे त्यांचं मेजर आपल्याला 90 डिग्री. अँगल एबीसी 90 डिग्री आहे म्हणजे आपण एबी ला हाईट कन्सिडर केलं तर बीसी काय बेस त्या ट्रायंगल साठी एबीसी साठी. व्हेरी गुड. दुसरं बघा अँगल डीसीबी 90 डिग्री आहे म्हणजे डीसी हाईट आहे तर आपल्याला बीसी जे आहे ते बेस मिळणार आहे फॉर ट्रायंगल डीसीबी. ओके, म्हणजे हे वाचलं आणि इन्फॉर्मेशन आणि काय दिलंय आपल्याला एबी चं लेंथ दिलंय 6 आणि डीसी चं लेंथ दिलंय 8. फाइंड काय करायचंय आपल्याला सांगितलंय फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डीसीबी. म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स बघणार ना. आता बघितलं आणि आपण इन्फॉर्मेशन बघितलं तेव्हा समजलं ना दोन्ही साठी बेस सेम आहे. दोन्ही जे ट्रायंगल्स आहेत त्यांचं बेस कॉमन आहे म्हणजे त्यांच्यासाठी कॉमन बेस बीसी आहे. दॅट मीन्स काय तुम्ही सांगताय की त्यांचं बेस सेम आहे. बेस सेम आहे म्हणजे एरिया अपॉन एरिया इज इक्वल टू हाईट अपॉन हाईट. व्हेरी गुड. म्हणजे ट्रायंगल एबीसी जे न्यूमरेटर आहे त्याचं हाईट काय ते लिहा काय ते एबी. ओके, आणि ट्रायंगल डीसीबी जे आहे त्याचं हाईट काय डीसी ते लिहा. आणि रिझन काय लिहिणार आपण ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस और ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल कॉमन बेस. बरोबर लिहिलं. सोपं आहे. आता काय करायचं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. एबीचं व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. एबीचं व्हॅल्यू किती 6 डीसीचं व्हॅल्यू किती 8. हे दोन्ही जे आहेत
6 आणि 8 हे दोन्ही 2 च्या टेबल मध्ये जातं ना. 2 3 जा आणि 2 4 जा, म्हणजे रेशो काय आला आपल्याला? रेशो आला आहे 3/4. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला रेशो इकडे आले 3/4 आणि झालं. तेच विचारलं होतं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे इकडे आपण हे प्रॉपर्टी अप्लाय करतो. कोणतं प्रॉपर्टी अप्लाय करतो हे समजलं आपल्याला, की आपण फाइंड काय करायचं ते बघितलं आणि हो रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे आपल्याला चारीपैकी एक प्रॉपर्टी अप्लाय कर, पण कोणतं अप्लाय करायचं ते समजून घ्यायचं. ते समजलं म्हणजे स्वतःहून करू शकतात. आता समजतंय. आणि तेच सांगतोय, तो व्हिडिओ बघताना रिझनिंग काय ते समजून घ्या आणि ते अप्रोच समजून घ्या, म्हणजे स्वतःहून तुम्ही करू शकता. आता कॉन्फिडन्स आहे, आवडलाय म्हणजे लाईक करा. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेच असेल, केलंय ना? नाही केलं तर आता सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग समस्या. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.